निवडणूक आयोगाने काल एक मोठा निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच पक्षाचं चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं. याचे परिणाम महाराष्ट्रात उमटणारच आहेत, परंतु सर्वात जास्त परिणाम उमटणार आहेत ते बारामती लोकसभेत. आणि त्याच बारामती लोकसभेचा एक भाग म्हणजे इंदापूरचे माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब, त्यांच्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना याचा परिणाम होणार आहे. भाऊ, हा निकाल आला, किती महत्वाचा आहे तुमच्या अनुषंगाने? असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये महायुती स्थापन झालेली आहे आणि महायुतीमध्ये सुरुवातीला आमची भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची अशी युतीचं सरकार होतं. त्यानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही आमच्या सरकारमध्ये सामील झाली. आणि ज्या दिवशी ते आमच्या सरकारमध्ये सामील झाली त्यानंतर महायुती निर्माण झाली. आता आणि मला असं वाटतं की हा कालचा जो निकाल आहे तो निकाल देशाच्या इलेक्शन कमिशनने हा निकाल दिलेला आहे. आणि हा निकाल देत असताना त्यांच्यासमोर जे फॅक्ट्स सादर झाल्या, जे पुरावे सादर झाले, शेवटी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आपल्याला कमेंट करता येत नाही, कारण ती स्वायत्तता संस्था आहे. आता त्यांनी त्याचा सगळं अभ्यास करून त्यांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाचं मी स्वागत करतो, पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की आता महायुती महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक निर्णय महायुती कशी मजबूत होईल आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुका, मग आता लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभा झाल्यानंतर पुन्हा विधानसभेची निवडणूक आहे. मला असं वाटतं या संदर्भात काही फार चिंता करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. पुढच्या काही 1-2 महिन्यामध्येच लोकसभेची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होणार आहे. अजित पवारांनी घोषणा केलेली आहे की बारामतीची निवडणूक ते या ठिकाणी लढणार आहेत. सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार तिथं देणार आहेत. तिथं साहजिकच महायुती आहे, धर्म पाळावा लागेल, तुम्हाला तिथं त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. कोण उमेदवार म्हणून तुम्ही पाहताय त्या ठिकाणी आता जी काही परिस्थिती आहे त्या अनुषंगाने? माझ्या माहितीप्रमाणे अजून कुठल्याही लोकसभेच्या संदर्भातला उमेदवारीच्या बाबतीतला निर्णय झालेला नाही. एक गोष्ट निश्चित आहे की पार्लमेंटचे निवडणुकीचे निर्णय हे राष्ट्रीय पातळीवरती होतात आमच्या पक्षामध्ये. आणि मला असं वाटतं की अजित पवार सुद्धा सोलापूरला प्रेसमध्ये बोलले होते की कुठली अजून चर्चा झालेली नाही. आणि जागा वाटप हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आता जागा वाटप करत असताना 48 जागापैकी भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळतील, एकनाथ शिंदे साहेबांची म्हणजे शिवसेनेला किती जागा मिळतील, किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळतील, या संदर्भातला अद्यापर्यंत निर्णय म्हणजे राज्यस्तरावर तर काही झाला असं मला वाटत नाही. आणि केंद्र स्तरावर ह्याच्याबद्दलचा आता पार्लमेंट चालू आहे, कदाचित पार्लमेंटचं अधिवेशन संपल्यानंतर याबद्दलची चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर मग जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढची आखणी करण्यात येईल. असंही म्हटलं जात होतं की विधानसभेला कदाचित महायुती होणार नाही, कारण राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचा गट आणि शिंदे गट हे बऱ्याच ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहे. परंतु आताची परिस्थिती बघता आता काल जो निर्णय आलाय तर महायुती कायम राहील. मग त्यावेळेला इंदापूर विधानसभेचं काय होणार नेमकं? इंदापूर विधानसभेची तुम्ही चिंता करू नका. इंदापूर विधानसभेचं काय होईल ते त्यावेळेस ठरेल, त्याची आज काही चिंता करायची गरज नाही. आता प्रश्न येणाऱ्या उद्याच्या एप्रिलमध्ये होणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा होईल. आणि साहजिकच लोकसभेच्या निवडणुकीची ज्यावेळेस चर्चा होईल त्याला अनुषंगाने विधानसभेची पण चर्चा होईलच ना. त्यामुळे त्याची काही फार चिंता करायची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि शेवटी भारतीय जनता पक्षामध्ये आमचे नेते राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, प्रांताध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब आहेत आणि केंद्रीय नेतृत्व आहे. या सगळ्या गोष्टीचा ते विचार करतील, त्यांनी केला असावा असं मला वाटतं. हो, खरं तर तुम्ही भाजपमध्ये आलात तेव्हापासून तुम्हाला शांत झोप लागत होती, परंतु आता राष्ट्रवादी तुमच्यामध्ये आली आहे तेव्हापासून शांत झोप लागते? मला असं वाटतं की मी त्यावेळी जी स्टेटमेंट केलं होतं ते स्टेटमेंट ते चुकीचा त्याचा अर्थ काढला. मी असं म्हणालो होतो की काही लोकांना झोप लागत नाही, मला झोप लागते, त्याचा अर्थ वेगळा काढला. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये
उद्या काय घडेल याची आज चिंता करायची आवश्यकता नाही. आणि मी कधीच असल्या गोष्टीची चिंता केलेली नाही, कारण मी पण 35 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ता आहे. पदासाठी मी माझ्या आयुष्यात कधी काम केलेलं नाही, समाजासाठी काम केलं. आणि म्हणून कुठलीही चिंता, कुठलाही वेगळा विचार किंवा मनात काही अशांतता आहे अशी कुठलीही गोष्ट नाही. आणि मला खात्री आहे की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, आणि शेवटी त्यांना पण प्रत्येक कार्यकर्त्याची त्या ठिकाणी त्यांना त्याचा अंदाज आहे. आता काल NCDCची निवड झाली आणि अमित शहा साहेबांनी त्या ठिकाणी मला घेतलं त्या गव्हर्निंग काउन्सिलवर. काय कोणी त्यांना सांगायला गेलं नव्हतं. म्हणजे तिथं कोण कार्यकर्ता, कोण नेता, कोण पुढारी, त्याचं सामाजिक इक्वेशन कसं आहे, त्याचं समाजातलं स्थान कसं आहे, ह्याचं इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी होतं. आणि मला असं वाटतं की त्याची फार चिंता करायची गरज आहे असं मला वाटत नाही. तर निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे त्याचं स्वागत हर्षवर्धन पाटील यांनी केलेलं आहे. परंतु या निर्णयाचा माझ्यावरती कोणताही परिणाम होत नाही आणि कोणती अशांतता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली नाही असंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.